भिवंडी महानगरपालिकेमध्ये सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसनं भाजपचा गेम केल्याचं चित्र पाहायला मिळतं। भाजपच्या 9 नगरसेवकांचा एक गट फोडण्यात काँग्रेसला यश मिळालं आणि याच नगरसेवकांच्या याच गटाच्या जोरावरती आता काँग्रेस सत्ता स्थापन करणार असल्याच्या तयारीमध्ये पाहायला मिळते। एक प्रकारे चंद्रपुरात काय झालं होतं तर चंद्रपूरमध्ये काँग्रेसचे सर्वाधिक नगरसेवक होते। काँग्रेसकडे सगळ्यात जास्त संख्याबळ होतं। असं असताना भाजपनं ठाकरेंच्या शिवसेनेला सोबत घेतलं आणि सत्ता स्थापना केली, म्हणजे काँग्रेसला शह दिला गेला। आता भिवंडीमध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे। काँग्रेसकडे सगळ्यात जास्त संख्याबळ आहे नगरसेवकांचं आणि असं असताना भाजपचा एक गट फोडून काँग्रेसनं आता भाजपला शह देण्याचा प्रयत्न केलाय। भाजपचे महापौर पदाचे उमेदवार नारायण चौधरी यांना आपल्या बाजूने वळवण्यात काँग्रेसला यश आलंय। काँग्रेस प्रणित भिवंडी सेक्युलर फ्रंटला भाजपमधील 9 नगरसेवकांच्या फुटीर गटाची सोबत मिळते, पण भाजपच्या एकत्रित गट नोंदणीनंतर ही फूट पडल्यामुळे भाजप या नगरसेवकांच्या बाबतीत भूमिका काय घेणार किंवा कारवाई काय करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। समीकरण काय असेल ते आपल्याला 20 तारखेला दिसेल। किती नगरसेवक तुमच्या सोबत आहेत साहेब आम्ही 20 तारखेला आपल्याला दिसेल ना। 9 आहेत की 12 आहेत? साहेब आपल्याला 20 तारखेला समजेल। पण पक्षांतर बंदीचा कायदा लागू केल्यानंतर भाजप तुमचं नगरसेवक घालू शकते, वाटत नाही का? पक्षाचा जे असेल निर्णय ते आम्ही एक्सेप्ट करू। अजून पक्षाचं समीकरण बाकी आहे। एकच मिनिट थांबा बंधू, रात अभी बाकी आहे, प्लीज। काय नवीन समीकरण पाहायला मिळते? आणि भिवंडीमध्ये सत्ता स्थापनेसाठी जे राजकारण रंगतंय त्या राजकारणासंदर्भात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि सोबतच भाजपचे आशिष शेलार यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे जाणून घेऊया। भाजप लोकांचे पक्ष फोडत होती, आता भाजपत उभी फूट पडली आहे। काँग्रेसने भाजपला फोडलं, भाजप फुटली हाच महत्त्वाचा आहे। कोणी फोडली हा काही फोटाफोटीचं श्रेय घेण्याचा भाग नाही। त्यामुळे भाजप फुटली, मी करणार त्यांचा जो अहंकार पक्ष होता तर त्यांच्यात जर फुटले, आता भाजपचे गट फुटायला लागले आणि ते जर बाहेर त्याच्यातून पडायला लागले तर ही याच्यातली बातमी आहे। जो फुटून जातो तो भाजपवाला नाही, जो भाजपच्या विचारांशी प्रामाणिक आहे तोच स्वयंसेवक, तोच कार्यकर्ता। आणि म्हणून नेमका भिवंडीच्या प्रकरणातली मी माहिती घेईन, पण जो सर्वसाधारणतः आमच्या विचाराशी फारकत घेतो तो भाजपचा नाही, तो भाजप फुटीर म्हणता येणार नाही, तो आम्हाला सोडून बेदखल झालेला आहे असं मी म्हणेन। प्रदेशाध्यक्ष यावर निर्णय घेतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.